नमस्कार मित्रांनो सध्या MPSC अंतर्गत ड्रग इन्स्पेक्टर म्हणजेच औषध निरीक्षक या पदासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे। तर ऑनलाईन फॉर्म भरताना काही उमेदवारांना डॉक्युमेंट अपलोड करताना प्रॉब्लेम होत आहे। ओके, तर मागच्या व्हिडिओमध्ये त्यांनी जे कमेंटमध्ये प्रश्न विचारलेले होते तर त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत। ओके, तर मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करताना सगळ्यात पहिले तुम्हाला इथे 10वीचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे। ओके, तुम्ही इथं बघू शकता 10th और इक्विव्हॅलेंट एक्झामिनेशन प्रूफ। तर या ठिकाणी तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर प्रूफ ऑफ एज, तर या ठिकाणी तुम्ही 10वीचं सर्टिफिकेट अपलोड करू शकता। ओके, त्याच्यानंतर तुम्ही इथे लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ते सुद्धा अपलोड करू शकता। ओके, जर तुम्ही याच्यामध्ये MPSCचं जे नोटिफिकेशन आहे ओके तुम्हाला हे त्यांच्या वेबसाईटला भेटून जाईल। तर या PDF मध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर तुम्ही वयाचा पुरावा म्हणून तुम्ही इथे 10वीचं सर्टिफिकेट अपलोड करू शकता। ओके, तुम्हाला इथे पॉईंट दिलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे एक 4 नंबरचा पॉईंट दिलेला आहे, जन्मदिनांक नमूद असलेला शाळा सोडल्याचा दाखला किंवा महाविद्यालयाचा दाखला। ओके, तर तुमच्याकडे जर शाळा सोडल्याचा दाखला असेल, जुना असेल तर चालेल, तुम्हाला वयाचा पुरावा म्हणून तुम्ही तिथे अपलोड करू शकता। ओके, त्याच्यावरती फक्त तुमचा जन्मदिनांक नमूद असला पाहिजे। ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। जर तुमच्या शाळा सोडल्या दाखल्यावर जर जन्मदिनांक असेल तर तुम्ही हे सुद्धा अपलोड करू शकता। ओके, तर या 2 डॉक्युमेंटपैकी तुमच्याकडे कोणतं पण एक डॉक्युमेंट असेल तुम्ही अपलोड करा। ओके, त्यानंतर पुढे तुम्हाला इथे प्रूफ ऑफ कॅटेगरी, तुमचं इथे कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करा। पुढे तुम्हाला प्रूफ ऑफ नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज तुम्हाला इथे विचारलेलं आहे। तर काही विद्यार्थ्यांनी ते कमेंट केलेलं होतं की 10वीला असताना 12वीला असताना त्यांना मराठी सब्जेक्ट नव्हता तर त्यांनी कोणतं सर्टिफिकेट इथे अपलोड करावं। ओके, तर जे विद्यार्थी CBSE पॅटर्नचे असतील किंवा इंग्लिश मिडियमचे असतील तर त्यांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो। तर त्यांनी या ठिकाणी कोणतं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया। तर याच्याबद्दल तुम्ही या नोटिफिकेशनमध्ये माहिती बघू शकता। तुम्हाला इथे एक पॉईंट दिलेला आहे, मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचा पुरावा, तुम्ही इथे बघू शकता। तर ज्या विद्यार्थ्यांना 10वीला असताना 12वीला असताना मराठी सब्जेक्ट असेल तर तुम्ही 10वीचं सर्टिफिकेट ते अपलोड करू शकता। ओके, तुम्हाला इथे पॉईंट दिलेला आहे। पण ज्या विद्यार्थ्यांना 10वीला असताना 12वीला असताना मराठी सब्जेक्ट नसेल तर तुम्हाला इथे 2 नंबरचा एक पॉईंट दिलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। उमेदवार उत्तम रीतीने मराठी भाषा वाचू, लिहू आणि बोलू शकतो अशा आशयाच्या संविधिक विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील किंवा पदव्युत्तर संस्थेतील भाषा शिक्षकाने दिलेले आणि महाविद्यालयाच्या किंवा संस्थेच्या प्राचार्यांनी प्रतिस्वाक्षरित केलेले प्रमाणपत्र। ओके, तर तुम्हाला इथे एक सर्टिफिकेट लागणार आहे। आता हे सर्टिफिकेट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आपण ती पण माहिती बघणार आहे। तर तुम्हाला त्या सर्टिफिकेटवरती तुमचे जे कॉलेजचे डिपार्टमेंट असेल, आर्ट्स डिपार्टमेंट ओके तुमच्या कॉलेजमध्ये असेल तर तुम्ही तुमच्या कॉलेजमधून घेऊ शकता किंवा तुम्ही दुसऱ्या पण कॉलेजमधून घेऊ शकता। ओके, तर ज्या कॉलेजला आर्ट्स डिपार्टमेंट असेल, जिथे मराठी डिपार्टमेंट असेल तर त्या डिपार्टमेंटचे जे प्रोफेसर असतील किंवा HOD असतील त्यांचा सही शिक्का घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्या कॉलेजच्या प्राचार्यांचा पण, तिथले जे प्रिन्सिपल असतील त्यांचा पण सही शिक्का घ्यायचा। ओके, त्या सर्टिफिकेटवरती, आणि ते सर्टिफिकेट तुम्ही इथे अपलोड करून घ्यायचं आहे। ओके, आता हे सर्टिफिकेट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आपण ती माहिती बघूया। तर तुमचं गुगल ब्राउझर ओपन करा, त्यानंतर तुम्हाला इथे नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज सर्टिफिकेट अशा पद्धतीने सर्च करायचं आहे। ओके, तर नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज सर्टिफिकेट अशा पद्धतीने सर्च करा, त्यानंतर अशा पद्धतीने वेबसाईट येईल, तुम्ही इथे बघू शकता परफॉर्मन्स सर्टिफिकेट फॉर नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज। ओके, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने PDF ओपन होईल। ओके, तुम्ही इथे बघू शकता। तर इथे तुमचं संपूर्ण तुम्ही इथे फिल करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यांनी पुढे सांगितलेलं आहे कॅन रीड, राईट अँड स्पीक मराठी लँग्वेज फ्लुएंटली, म्हणजे तुम्हाला मराठी लँग्वेज चांगल्या पद्धतीने बोलता येते, लिहिता येते, वाचता येते। ओके, तर इथे तुमच्या प्लेसचं नाव तुम्ही टाकून घ्या। त्यानंतर पुढे तुम्ही ज्या कॉलेजमध्ये जाणार आहात ओके जिथे मराठी डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंटचे जे प्रोफेसर असतील, तिथे जे HOD असतील त्यांचा सही शिक्का इथे घ्यायचा आहे। ओके, त्यानंतर खाली तुम्हाला त्या कॉलेजचे जे प्रिन्सिपल असतील त्यांचा सही शिक्का घ्यायचा आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे कॉलेजचा शिक्का घ्यायचा आहे। ओके, या ठिकाणी तुम्ही कॉलेजचा शिक्का घेऊ शकता आणि इथे तुम्हाला फुल ऑफिस ॲड्रेस, तुम्हाला इथे ॲड्रेस टाकून घ्यायचा। ओके, तुम्ही ज्या कॉलेजमधून हे सर्टिफिकेट काढून घेणार आहात तिथं तुम्ही इथे ॲड्रेस टाकू शकता। ओके, कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तुम्ही इथे टाकू शकता। ओके, तर अशा पद्धतीने हे सर्टिफिकेट दिलेलं आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हे सर्टिफिकेट काढू शकता ज्या कॉलेजमध्ये मराठी डिपार्टमेंट असेल। ओके, तर त्याच
कॉलेजमधून तुम्हाला हे सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. ओके, आणि याच्यावर सही शिक्का घेतल्यानंतर तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. ओके, तर आय होप मित्रांनो तुमचा हा पॉईंट क्लिअर झाला असेल. ओके, पुढे तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे. तर एका उमेदवाराने कमेंट केली होती की डोमासाईल सर्टिफिकेट करंट इयरचं अपलोड करायचं. ओके, तर मित्रांनो डोमासाईल सर्टिफिकेटला कोणतीही व्हॅलिडिटी नसते, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ओके, तुमच्याकडे जुनं डोमासाईल असेल ते तुम्ही अपलोड करू शकता. ओके, डोमासाईलला कोणतीही व्हॅलिडिटी नसते, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमचं जे डिग्रीचं सर्टिफिकेट असेल ते तुम्ही इथे अपलोड करा. ओके, तर ज्यांच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही इथे तुमचं जे मार्कशीट असतील ते मार्कशीट तुम्ही PDF करून इथे अपलोड करू शकता. ओके, त्यानंतर ज्या उमेदवारांचं लग्न झालेलं आहे त्यांना स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट सुद्धा इथे अपलोड करण्यासाठी ऑप्शन येऊ शकतो. ओके, तर त्यांनी कशा पद्धतीने स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे आपण ती माहिती बघूया. तर गुगलला गेल्यानंतर MPSC अशा पद्धतीने सर्च करा. त्यानंतर MPSC ऑनलाईन आणि MPSC अशा पद्धतीने तुम्हाला वेबसाईट दिसतील. ओके, तर तुम्हाला इथे MPSC यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने वेबसाईट ओपन होईल. तर इथे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसेल या ठिकाणी खाली. तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला इथे डाउनलोडचं ऑप्शन दिलं आहे. ओके, तर यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर अशा पद्धतीने पुढचं पेज ओपन होईल. त्यानंतर टाईप हिअर टू सर्च यावरती क्लिक करा. तर तुम्हाला इथे टाईप करायचं आहे स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट. ओके, तुम्ही इथे बघू शकता स्मॉल टाईप केलं तर तुमचं इथे सर्टिफिकेट येऊन जाईल, स्मॉल फॅमिली अंडरटेकिंग फॉर्मॅट. ओके, तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे PDF दिसत असेल तर यावरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ओपन होईल. ओके, तुम्ही इथे बघू शकता. तर तुम्हाला मित्रांनो याची प्रिंट काढून घ्यायची आहे. तर ज्या उमेदवारांचं लग्न झालं असेल तर त्यांनाच हे लागणार आहे. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. जे उमेदवार अनमॅरिड असतील तर त्यांना हे लागणार नाहीत. ओके, तर हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे तुमचं नाव टाका. त्यानंतर पुरुष उमेदवार असतील तर तुमच्या वडिलाचं नाव टाका. ओके, जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर तुम्ही इथे पतीचं नाव टाकू शकता. त्यानंतर तुमचं वय, पुढे तुमचा ॲड्रेस तुमच्या इथे फिल करा. ओके, त्यानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदाचं नाव इथे फिल करा. ओके, जर एखाद्या जाहिरातीमध्ये जर मल्टिपल पोस्ट असतील तर तुम्ही इथे परीक्षेचं नाव टाकू शकता. ओके, पण तुम्ही जर एखाद्या पर्टिक्युलर पोस्टसाठी जर अप्लाय करत असाल तर तुम्ही इथे पदाचं नाव टाकू शकता. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला आता किती मुलं आहेत त्यांची संख्या तुम्हाला इथे द्यायची आहे. ओके, त्यानंतर 2005 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या तुम्हाला इथे द्यायची आहे. ओके, जर तुम्हाला 3 किंवा 3 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. नाही तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, तुम्हाला 2 किंवा 2 पेक्षा कमी मुलं असली पाहिजे. ओके, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर तुम्हाला इथे अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे. आणि त्यानंतर खाली तुम्हाला इथे ठिकाण, दिनांक आणि तुमची सही करून घ्यायची. ओके, तर अशा पद्धतीने सिंपल माहिती आहे, तुम्ही सिंपल माहिती भरून घ्यायची आहे. तर आय होप तुम्हाला हा पॉईंट क्लिअर झाला असेल. तर ज्यांनी कमेंट केली होती की स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट कशा पद्धतीने डाउनलोड करून अपलोड करायचं आहे, ओके, त्यांना हे समजलं असेल. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जो क्वालिफिकेशनचा एक पॉईंट दिलेला आहे. ओके, तर याच्याबद्दल काही विद्यार्थ्यांना डाऊट होते की प्रोफाईलमध्ये माहिती भरताना जो क्वालिफिकेशन तुम्हाला जे विचारलेलं आहे, ओके, तर फक्त डिग्रीची माहिती भरायची का. तर मित्रांनो तुम्हाला एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की तुमचं जेवढं क्वालिफिकेशन झालं असेल, डिप्लोमा झाला असेल, डिग्री झाला असेल, ओके, किंवा तुमचं टायपिंग झालं असेल, ME झालं असेल, तर तुमचं जेवढं पण क्वालिफिकेशन झालं असेल तुम्हाला प्रोफाईलमध्ये माहिती भरताना सर्व क्वालिफिकेशन तुम्हाला ॲड करून घ्यायचं. ओके, तर असं काही नाही की एखाद्या एक्झामला डिग्री लागत असेल तर फक्त डिग्रीची माहिती भरायची. ओके, तुम्ही संपूर्ण माहिती ॲड करू शकता. फक्त तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन जर डिग्री लागत असेल तर तुमचं ते कंप्लीट असलं पाहिजे. ओके, त्याच्यापुढे तुम्ही जेवढं तुमचं क्वालिफिकेशन कंप्लीट केलं असेल तुम्ही संपूर्ण माहिती ॲड करू शकता. ओके, तर आय होप तुमचा हा पॉईंट क्लिअर झाला असेल. तर अशा पद्धतीने आपण डॉक्युमेंटबद्दल संपूर्ण माहिती ते बघितलेली आहे. आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाला असेल. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.